समोर समोर काय रे आता रात्री बसले जायलाच लागणार मागे बघितलं की तिची आठवण. तर नमस्कार गाईज, मॉर्निंग. परत एकदा तुमचं स्वागत करतो सफर विथ आकाशच्या चॅनलवरती. तर आज सुट्टी असल्या कारणाने आमचं सगळ्या मित्रांचं प्लॅनिंग झालं की नॅशनल पार्कला जायचं. आता इकडनं आम्ही जातो नॅशनल पार्कला. बघूया तिकडे गेल्यावरती कशी एन्जॉयमेंट होते किंवा काय होतं. आता इकडनं चाललं, आता मी बाहेर तुम्हाला मी दाखवतो. इकडनं बाहेर जातोय, पुढे मित्र गेले, मी मागेच राहिलो एकटा. आता इकडनं आपल्याला जायचं आहे. तर आता आपण इकडनं बाहेर तर आलो, तर इकडनं जायचं आपल्या मेट्रो स्टेशनला. मेट्रोवरून आम्ही जाऊन डायरेक्ट विरोलीला. मग त्याच्यानंतर आता बघूया इकडनं कसं जायचं काय वगैरे. आता तिकडे दाखवतो, तिकडे शोम वगैरे सगळे उभे आहेत पुढे. तर मग आता इकडनं गेल्याचं आणि त्याच्यात एकतर पावसाने पूर्ण वाट लावली, त्यामुळे आता बघूया पाऊस असला तर भिजायला लागेलच. पण आता इकडनं जाऊया, बघूया कसं काय. आणि इकडनं जायच्या नंतर आता आपण आलो मेट्रो स्टेशनला. तर मेट्रो स्टेशनवरनं इकडं जायचं आपल्याला. पुढे बघूया कसं काय होईल वगैरे. पावसात किती मजा करणार भेटते किती. तर आता आपल्याला इकडनं जायचं आहे बोरिवलीला नॅशनल पार्कमध्ये. आता तर इकडनं बघूया. आता इकडनं आता मेट्रो स्टेशनला तर आलो आहे. इकडे आता बाबू सोम वगैरे तर आहेत. तर इकडे गेल्याच्या नंतर बघूया, कारण शुभम वगैरे तर अर्धे दोघं तिघं जण पुढे गेले. आता इकडनं बघूया आपण कसं जायचं काय वगैरे. तर आता सकाळी चहा प्यायला तर तिथला चहा लागते, म्हणून आता मी चहा घेतला इकडनं. आणि त्याच्यानंतर आता इकडनं जायचं आपल्याला बोरिवलीला. तर आता बघूया कसं जायचं आणि काय इकडनं कसं त्याची मजा. आता तर पाऊस गळायला लागलाच आहे, आता बघूया. तर आता इकडनं चाललो तर आहे आपण. आता इकडनं गेल्याच्या नंतर बघूया कसं काय होतंय. आता इकडनं जाऊया फायदा. आता आम्ही मेट्रोला चाललोय. मेट्रोवरनं बघा आता कसं जायचं ते. दादा तर आता इकडनं फुल रतेश येतोय. तर इकडनं गेल्याच्या नंतर आता बघूया इकडनं आपल्याला जायचं ट्रेन पकडायला. तर मेट्रो पकडूया. त्याच्यानंतर मग आता इकडनं शुभम वगैरे तर पुढे गेलेत, दोघं तिघं तर पुढे गेलो. आता आपल्याला इकडे जायचं वरती. आता इकडनं जाऊया वरती. मग तिकडनं मला मेट्रो मधला एन्जॉयमेंट दाखवतो. आता आपण फायनली मेट्रोला तर आलो आहे. इकडनं बघूया मेट्रो स्टेशनचा. तर मेट्रो किती वेळात येईल किंवा मग पुष्कळ कधी असं झालं, कारण आम्ही तिकडे भरपूर टाईम नंतर चाललोय. आता बघूया. आणि मित्र चालले तिथं काही दलिंदर कार्टी आता पुढे पोचले आमचे. आता बघूया इकडे कसं जातं. तर फायनली आपली मेट्रो तर आली. आता मेट्रोमधून जाऊया, बघूया किती गर्दी आणि काय होतंय. आता इकडे बाबू वगैरे सगळेच आहेत. मेट्रोमध्ये तर आलो. आता बघूया इकडनं किती भेटते काय भेटते वगैरे. आता जाऊया. सेलिब्रिटी आता दोन दलिंदर आले, दोन पद्धतशीर शुभम आले, अथर्व आला आणि बाकी तर सगळे इकडे आहेत. तुम्हाला असे दाखवले तसे इकडे चालू आले. आता हे दोघं जण दलिंदर तर आलेत. मग आता बघूया पुढे जाऊन कसं काय होतं. आता मी एवढे जण तर कम्प्लीट झालं आहे. कडे गेल्याच्या नंतर बघूया. तर आपण तर फायनली आलो तर आहे इकडे. आणि पावसाने मजबूत अशी हजेरी लावली. तुम्हाला खाली गेले दाखवतो. इकडनं तिकडे खाली जाऊया आपण. आता ही आमची नावाजलेली कार्टी तर चालली आहे तिकडे. आता यांच्यावर जाऊया खाली. आणि पावसाने तर अशी मजबूत म्हणजे हजेरी लावली ना, सगळ्या सणांची तर वाट लागलेलीच आहे ऑलमोस्ट तरी. तर बघूया इकडनं खाली जाऊन. आता आम्ही इकडनं तर आलो होतो. आता आम्ही बॅक साईडने फक्त जायला भेटत आहे की नाही भेटत आहे, कारण आता इकडनं चालत जायचा विचार करतो. आता इकडनं बघूया चालत आहे. आणि आता बघायला गेलं तर इकडनं पावसाने तर फुल पद्धतशीर हरियाली तर लावले इकडे. तर प्रेझेंटी तर लावली. आता इकडनं बघूया कसं जायचं काय वगैरे.
कारण आम्हाला नेटणारा अथर्व आहे. जाऊया आपण, बघूया किती काय होतं आणि कसं जायचं ते. हे नको घेऊ ब्लॉग मध्ये. तर आता जाऊया इकडनं. आता फुल पावसाने प्रेझेंट लावले, त्याच्यामुळे आता तर बघूया कसं चालत जायचं काय वगैरे. आता इकडनं गेले तरी आपली सगळी टवाळकी गँग आहे फुल. लोक तर आंघोळ करून पण आले, शुभमने अथर्व तर आंघोळ करून आले. तर त्यामुळे पावसात भिजायची उत्सुकता आहे. पण आता बघू कसं काय ब्लॉग करायला भेटेल नाही भेटेल मला पण काय सांगता येत नाही. पण मी ट्राय करेन, बघूया आता इकडनं कसं जायचं वगैरे काय ते. तर आता आपल्याकडे हा नवीन मॉल झालाय मस्त वाला इकडे. तर आता बघा, आणि पावसाने प्रेझेंट लावल्यानंतर हरियाली जी पसरली आहे, स्काय सिटी मॉल आहे. तर आता इकडनं आल्याच्या नंतर आपल्याला जायचं आहे. आता इकडनं कसं जायचं आहे काय करताय ती लोक सांगत होते, कारण नवीन रस्ता दाखवत आहे. त्यामुळे आता इकडनं बघूया कुठून जायचं काय वगैरे. इकडे गेल्याच्या नंतर मी तुम्हाला रूट दाखवतो. आपण स्काय सिटी मॉल जवळ आलो तर आहे. स्काय सिटी मॉलच्या इकडनं मेट्रो स्टेशन मधनं उतरलात, मेट्रो स्टेशनच्या इकडनं उतरलात की सरळ स्काय सिटी मॉल लागेल. तिकडनं आलो, स्ट्रेट जायचं आपल्याला. स्ट्रेट जाऊन आता बघूया हा तर कुठल्या रस्त्याने नेतोय किंवा काय कसं ते कळेलच. इकडनं पहिलं आपण बाहेर पडूया, तर बघूया. तर आता इकडनं बाहेर तर आलो. आता आपण इकडनं गेल्याच्या नंतर बघूया इकडनं कसं जायचं काय वगैरे. आता मी तुम्हाला दाखवतो. आता आम्ही फायनल हायवेला आलोय. त्या हायवेला इकडनं त्याच्यानंतर बघूया. आता इकडे ब्रिज खाली काय तर हे क्रिकेटसाठी बनवलेला पिच आहे. तर आता इकडनं त्याच्यानंतर आता बघूया कसं जायचं काय वगैरे. तर मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन इकडनं जायचा रूट वगैरे कसा आहे काय वगैरे. आता इकडनं आपण पहिलं जाऊया. आता हायवेवरनं गेल्याच्या नंतर कसं जायचं ते मी तुम्हाला दाखवतो. चला. स्काय सिटी मॉलच्या इकडनं आपण जो तुम्हाला मी ब्रिज दाखवला, तिकडनं आल्याच्या नंतर जो लेफ्ट लागेल तिकडनं लेफ्टचं इकडनं मारून टर्न मारून आता इकडनं आपण तर बिल्डिंगजवळ आलो आहे. पण या पावसाने वाट लावल्यामुळे थोडंसं प्रॉब्लेमॅटिक झालं आहे. रस्ते तर एवढे स्वच्छ सुंदर असतात ना, विचारू नका. आता इकडनं आपण जाऊया. गँग तर पुढे चाललीच आहे. तर आता इकडनं तर आपण आलो आहे. इकडनं गेल्याच्या नंतर आता बघूया. आणि इकडनं आतमध्ये टर्न मारल्याच्या नंतर इथे एक आम्हाला चौक दिसला, तो म्हणजे रायगड चौक. रायगड चौकाच्या इकडनं आता कसे जाणार आहेत बघूया. आणि इथे आपलं सगळं बाजार आहे. इकडनं गेल्याचं मच्छी बाजार किंवा भाजीपाला वगैरे सगळं. तर हा आपला रायगड चौक. इकडनं आता जायचं आपल्याला सरळ. आता आपण इकडनं तर निघालोय. इकडनं आता गल्ली बोळ्यात नंतर आपला तर आपला नकाशा बघा फुल पद्धतशीर गल्ली बोळ्यात न्यायला लागलाय. आता इकडे गेल्याच्या नंतर बघूया. कदाचित हा रोड फुकटवाला आहे विदाउट तिकीट. तर आता इकडनं बघूया. आय थिंक तरी विदाउट तिकीटवाला आहे. आता इकडनं बघूया कसं जायचं काय वगैरे. आता नाही तर हा इकडनं आता बघूया. मित्रांनो तुम्हाला सांगू एकदम कष्टाने आम्ही आतमध्ये आलोय लपून छपून वगैरे. तर इकडनं आम्ही साईडने घेऊन आलो इकडनं. आणि इकडनं आता तर बघूया कसं जायचंय काय वगैरे. पण खूप मेहनतीने आतमध्ये आलोय, विदाउट तिकीट आलोय. आता बघूया आम्ही पुढे चाललोय. तर आता जाऊया. तर आता इकडनं तर आपण आलो आहे. तुम्हाला मी आता नॅशनल पार्कचे दाखवतो सगळ्या गोष्टी. आता चालू तर झालंय. आम्ही फुल कष्टाने घेऊन इकडनं आलो आहे. आता इकडे सगळे मंकीज वगैरे आहेत. आता आम्ही सगळे चाललोय इकडनं. तर बघूया. आणि इथे फुल लटकम लटकी चालू आहे माकडांची फुल पद्धतशीर. तर आता इकडनं आपल्याला जायचं. आता इकडनं गेल्याच्या नंतर बघूया पुढे किती काय काय बघायला भेटतंय आणि काय असेल. किंवा आता ॲनिमल्स वगैरे सगळे तुम्हाला दाखवायचा मी पुरेपूर प्रयत्न करेन. पण आता इकडनं जाऊया. आणि इकडे तर एक टायमिंगला असं वाटतं की आपण कुठेतरी असं कोकणात आल्यासारखं फील झालं. पावसामुळे तर थोडंसं तरी बोलतात की कोकणात आल्याचं फील होतं आहे. वास्तविक अशी हरियाली वगैरे पसरली. त्याच्यानंतर आता बघू शकता तुम्ही पद्धतशीर. आणि आता चालत पण एक आहे की इकडे आल्याच्या नंतर तुम्ही जर चालत जात असाल तर तुम्हाला फुल मजा आहे. ॲटलिस्ट सायकल तर तुम्हाला जर असेल तर दोघांमध्ये ठीक आहे. पण जसं ग्रुप असेल तर चालत जाण्यातच बेटर आहे. तर आता इकडनं जाऊया.
बघूया आता पुढे. तर आता इकडनं गेल्याच्यानंतर 1.5 किलोमीटरवरती मोराचा पोस्टर तर दाखवला आपल्याला. तर बघूया पुढे जाऊन काय भेटतंय. आणि इकडनं तर ह्या लोकांना लागले सायकलची लत, बाबूला आणि सोहमला. आणि बाकी तर इकडनं गेल्याच्यानंतर बघूया. आणि इकडनं सरळ रस्त्यावरती जायचं आपलं, चालत जाण्यातच मजा आहे. पण मी तर बोलेन की हा जो पार्क आहे त्याच्यामध्ये जर आला तर पावसाळ्याच्या टायमिंगला तर कोकणातली एक फील आल्यासारखं होतं की बाबा कोकणाचं एक थोडंसं फार इकडचं गाव किंवा मग राहणीमान वगैरे आहे, सगळी हिरवळ वगैरे जी बोलतो आपण ती एकदम कोकणासारखी भेटते आपल्याला. तर आता इकडनं जाऊया, पण पुढे बघूया काय काय भेटते बघायला. आणि आता जाऊया. काहीतरी बोला, व्लॉग चालू आहे. काय नाही चालू आहे, लोकांची गरीब कंपनी आहे सगळी आले आणि आले कपडे बघायचे. हा नॅशनल पार्कला आले कपडे बघायचे. पद्धतशीर आलोय. नॅशनल पार्क मध्ये जॅकेट घालून गरीब जॅकेट आपल्याला काढलाय. त्यांनी थंडी अंगावर जास्त घेतली आहे. सकाळी सकाळी होतं सगळं काढलेलं झालं. अशा प्रकारे पहिला आम्हाला पोहोचायचं आहे आणि मागूनचा एक पुढचा एक तर राहण्याचे हे पण टाकणार आहे, पण टेन्शन घेऊ नका. आता इकडनं आपलं जाऊया. काय काय भेटतंय तुम्हाला सांगितलं. इकडनं कसं जाऊया तोपर्यंत पुढे भेटूया. तर आता इकडनं आम्ही पुढे तर आलोय. इकडनं बघूया जाऊया. आणि जर तुम्हाला इकडे जायचं असेल कान्हेरी केव्स वगैरे, कान्हेरी गुंफा जे बोलतो आपण तिकडे, तर इकडे लोकेशन वगैरे सगळं दिलेलं आहे. आणि इकडनं सुद्धा तुम्हाला कुठून जायचंय, कसं जायचं वगैरे त्याचे रूट सुद्धा दिलेले आहेत. ते बघा तुम्हाला इकडे दिसेल. आता इकडनं दाखवतो तुम्हाला मी इकडे. आपल्याला तुम्हाला कुठे जायचं असेल कुठल्या ह्याला, तर मग ते सगळं रूट वगैरे दिलेले आहेत. आता आपण जाऊया इकडनं पुढे पुढे चालत थोडंसं. आणि इकडनं फुल पद्धतशीर अशी हरियाली पसरलेली तर आहे. आता बघूया, ही लोकांना सायकल हवी झाली. आता बघूया सायकल घेत आहेत की नाही घेत आहे. परवडली तर घेतील, नाही तर नाही. वृक्ष काय, वृक्ष लावा, दारोदारी. इकडनं आता राष्ट्रीय उद्यानमध्ये दिले हळूचा वेग मर्यादा 20 किलोमीटर आणि बिबट्याचं सिम्बॉल तर दाखवलंय. पण आता बघूया इकडनं. आणि आता ब्रिजवरती आलो. इकडनं ब्रिज दाखवतो तुम्हाला. 1.5 किलोमीटरवरती बघतोय, पण अजूनपर्यंत तरी काय असं दिसलं नाही. आता तुला काय दिसलं काय? आता अजूनपर्यंत तरी काय दिसलं नाही. इकडे ही नदी आहे थोडीशी मस्तवली गावची नदी आली आपली, पद्धतशीर अशी. कोकणाचं फिलिंग काही सुटत नाही. तर बघूया इकडनं. बघा पद्धतशीर अशी फिलिंग वाली नदी तर दिसते आपल्याला इकडे. फुल पद्धतशीर असं एकदम कचकचीत. तर आता इकडनं तर आपण आलो चालत चाललोय. तर आता रस्ता बघा फुल चिकल चिकल चिकल, फुल मातीवाला रस्ता आहे. आणि आता इकडनं पद्धतशीर आता जायचं आहे वगैरे. बघ मस्तपैकी असं झाडांचं पाणी पडतं वरून. या लोकांना वाटतं पाऊस आलाय, पण आता इकडनं आपलं जायचं तर आहे. पुढे पुढे चालत जाऊ. कान्हेरी गुंफा बघायला जायचं. आता इकडनं बघा कान्हेरी गुंफा दिसते का. आता इकडनं तुम्हाला वेग मर्यादा सुद्धा दिलेली आहे इकडे घरात. आणि वेग मर्यादा अप केल्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला फाईन पडू शकतो. पद्धतशीर अशा गाड्या दिल्या. इकडनं आता बघूया आपल्याला किती काय काय बघायला भेटतं. इथून पुढे परत एक ब्रिज आहे, पण जसा पूल बोलतो तसं पूल आहे. तर त्या पुलाची इकडे कदाचित नदी असू शकते. आता ठिकाणी गेल्याच्या नंतर आपल्याला सगळं पूल दिसेल, मी दाखवतो तुम्हाला. आणि पावसाचं टाईम आहे म्हटल्यावरती आता बघूया कसं काय वगैरे बघायला भेटतंय नाही भेटतंय. आता इकडनं आपण पुढे जाऊया. पण इकडे आल्यावरती एक चालण्याची मजा आहे खरंच. ऑब्झर्व करा तुम्ही एकदा, कारण चालून निसर्गाची मजा जी घ्यायला भेटते ना, ती मला तरी वाटतं की कुठेच नाही भेटत असेल. इकडे आलं सुरुवात. तर आता इकडनं जाऊया पुढे. या दुकानात सायकल हवी झाली. आता बघूया आता कसं होतं काय. हा जो ब्रिज आहे तो बघा, ब्रिज मी तुम्हाला दाखवला. आता इकडनं ही नदी आहे थोडीफार तरी, त्या साईडला मध्ये बांध घातलाय. आणि इकडनं आता सुद्धा नदी आहे. हे आमचा एक, मी जसं आजीकडे गेलो होतो तुम्हाला जसं दाखवलं गणपतीला गावी गेल्यानंतर, तो भाग थोडा वाटतोय मला. पण आता इकडनं थोडंफार तरी तसंच आहे बघायला गेलं तर. पण आता इकडनं बघूया
पुढे अजून भरपूर चालायचं आहे. तुम्हाला जेवढं होईल तेवढं आता मी इकडनं दाखवायचा प्रयत्न करेन. आणि आता इकडनं जाऊया. आणि या दोघांची तर अशी भरलेली गेलेली आहे. इकडे आता परत आम्हाला तिथे 3 किलोमीटरवरती मगरमच्छ आहे. पण आम्ही असं चालत चालत आल्यामुळे अजूनपर्यंत तरी आम्हाला काही दिसलं नाही किंवा मोर सुद्धा दिसले नाही. 3 किलोमीटरवर त्याने आमच्या मागे बुबू येते पद्धतशीर. हा आणि आता इकडनं बघूया. भरपूर चाललोय आता इकडनं, अजून भरपूर चालायचं आहे. आणि इकडे मस्तवाल्याशी गाव टाईप एक घर केलंय पद्धतशीर, मस्त बघायला भेटतंय. राहणीमान वगैरे बघायला गेलं तर एक गावच्या सारखंच आहे बघायला गेलं तर थोडंफार. आणि आता इकडनं बघूया पुढे अजून काय काय बघायला भेटतंय किंवा कसं काय असेल ते. आणि हा आम्हाला एक असं साथीदार भेटला इकडे पद्धतशीर. ए बुबू चालून चालून आम्हाला जवळजवळ आम्ही निघालो होतो 8:30 वाजता निघालो होतो. आणि आता तुम्ही चालतोय कंटिन्युअसली मेट्रोने आल्याच्या नंतर पासूनचा. आणि आता आम्हाला जवळजवळ वाजले बघा 10:30 झाले. आणि जवळजवळ 2-2.5 तास तरी झालेत की चालून वॉकिंग करतोय. आणि इकडे सगळे मोस्ट ऑफली तिथे आता ह्या लोकांची पण भरत आली. आणि ते इकडे बघायला गेलं तर पूर्ण रस्ता फुल धबधबीत आहे. आणि आता इकडनं जायचं तर आहे आपल्याला. आता बघूया इकडनं किती, कारण मोस्ट ऑफली तर सायकलवालेच आहे तिकडे. आणि भारी असं वाटतंय की एक फील होतंय. थंडी तर नाहीच आहे, मोस्ट ऑफली चालतं त्याच्यामुळे थोडं गरम होतं. आणि पाऊस पडला त्याच्यामुळे आणखीनच होतंय. थंडीच्या मोसममध्ये सुद्धा पाऊस पडलाय. तर आता इकडनं पुढे जाऊया. बघूया कान्हेरी केव्हजला कधी पोहोचतोय, कसं पोहोचतोय आणि किती वेळ लागतो. आता जाऊया आपण, चला. तर आता आपण फायनली कान्हेरी केव्हज जवळ तर पोहोचले. आता इकडनं गेल्याच्या नंतर थोडंसं अर्धा तास चालायचं आहे. आणि इकडे आता आमचा थोडंसं नाश्ता चालू आहे. तर आता इथे बघूया भरपूर सारे, तुम्ही इकडे आलात तर तुम्हाला वेगवेगळं कैरी असेल, पेरू आहेत मोठे मोठे वगैरे, आणि चना चाट, परत माका चाट आणि स्टार फ्रूट वगैरे आणि कलिंगड वगैरे सगळं भेटेल खायला. आता इकडनं आपल्याला थोडंसं वरती जायचं. इकडनं गेल्याच्या नंतर कान्हेरी केव्हज बघायला भेटेल. आणि आता ही लोक नाश्त्याला थांबलेत त्याच्यामुळे आता बघूया किती वेळ लागते आपल्या इकडे नाश्ता करतील. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला जायचं आहे वरती. तर आता जाऊया इकडनं वरती जाऊया. इकडनं वरतून आपल्याला चालत जायचं आहे. तर फायनली आता कुठेतरी आणून थोडंसं पोटात काहीतरी गेल्याच्या नंतर थोडंसं बरं वाटलं आहे. थोडं दम लागतो चालायला. पण आता या लोकांचा पण सुद्धा नाश्ता झालेला आहे. तर ही लोक निघतील इकडनं थोडं थोडं. आता इकडनं थोडंसं चालत जाऊन आपल्याला वरती जायचं आहे. चकना झालं आहे बाय द वे या लोकांचा चकना. आणि हे आमचे बाय द वे मोठे सुपरस्टार माझावाले. आता इकडनं जाऊया वरती, बघूया किती वेळ लागतो इकडनं जायला. आणि थोडंसं जाऊन गेल्याच्या नंतर वरती तुम्हाला मी दाखवतो. आता जाऊया आपण, चला बस. तर आता हळूहळू जाताना वरती या लोकांचं जॉगिंग चालू झालं. मी बघा एकदा दाखवतो. हे लोकांचं मस्तपैकी जॉगिंग चालू झालं. आणि येणारे जे वाईब आहेत ना की बाबा कुठेतरी असं घाट टाईप लागतो आपल्याला. कोकणातला रस्ता, कोकणात जाताना एखादा घाट लागतो, तर त्या टाईपमध्ये थोडंसं फील येते. इकडनं आता बघू शकता पूर्ण घाट टाईपच आहे रस्ता वगैरे. तर आता इकडनं जाऊया थोडं थोडं चालत वरती, चला. तर आता आपण इकडे फायनली बोलायला दाखवायला गेलो, तुम्हाला मी दाखवतो. फायनली इकडे आपण कान्हेरी केव्हज, कान्हेरी गुंफा जी बोलतो तिकडे तर पोचलेलो आहे. तर इकडनं सगळं तुम्हाला मार्केट टाईप एरिया आहे. जर पेरू किंवा मग बोलतात की कैऱ्या वगैरे काय खायचं, नाश्ता वगैरे असेल तर खाऊ शकता, इथे सुद्धा आहे तुम्हाला. आणि इकडनं आपल्याला वरती जायचं आहे. आणि इकडनं आता काय, आणि इकडे समोर तुम्हाला बसायला वगैरे जागा, जर तुम्ही जर खालून चालत आला असाल किंवा काय असेल तर थकला असाल किंवा काही असेल तर तुम्हाला इकडे बसायला जागा वगैरे आहे. इकडनं आता जायला आहे. तर आता फायनली वरती आले, चढायला घेतला. आता इथून तर एवढं चढलं आहे, इकडे सगळी माकडं असल्यामुळे थोडंसं शूट बघूया. इकडनं वरती जाऊया.
इकडनं वरती जायचं आहे आणि इकडे तुम्हाला तिकीट काउंटर आहे समोर. तिकीट काढल्याच्या नंतर तुम्हाला एंट्री भेटेल आणि वरती आता गेल्यावरती बघूया कसं काय वगैरे. आता कुठे इथे बसतो बरं किती तिथून पुढे जायचं तिथे आम्हाला थांबवलं गेलं थोडंसं. तिकीटचा प्रॉब्लेम झाला कारण लाईटचा इश्यू असल्यामुळे लाईन थोडी वाढली आहे. आणि इकडे आता अथर्व उभा आहे तिकीट लाईनमध्ये. आता बघूया इकडनं किती वेळ लागतं. आपण आलो तर आहोत इकडे. इकडनं आतमध्ये जायचं असेल तुम्हाला तर इकडे तिकीट काउंटर आहे. तिकीट काढल्याशिवाय तुम्हाला एंट्री भेटत नाही. आणि इकडनं गेल्यावरती पूर्ण आता वरती गेल्यानंतर समजेल आपल्याला. आता तर आता इकडनं वरती तर आलो आहे. तर बघूया इकडनं आलेली गुंफा तुम्हाला मी दाखवायचा पुरेपूर प्रयत्न करतो. पण पाऊस थोडी माती करतोय तरी पण मी ट्राय करेन की तुम्हाला किती दाखवता येईल वगैरे जे असेल ते. तर इकडनं बघूया. तर आता इकडे मस्तपैकी आता तुम्हाला दाखवतो मी. इकडे थोडंफार डिझाईन केलेलं बोलता येईल मला. आता एवढं ह्याचा काय असं आयडिया तर नाही आहे पण मी ट्राय करतो. मस्तपैकी असं कलाकृती केलेल्या ज्या तुम्हाला बघायला भेटतील. आणि ते तुम्हाला थोड्याफार याच्यानंतर डिझाईन केलेल्या ज्या पॅटर्न्स आहेत जे नक्षीकाम किंवा कोरीवकाम जे केलेलं आहे गुंफेमध्ये ते सुद्धा बघायला भेटेल प्रत्यक्ष. आणि इकडे त्याची डिटेल्स माहिती दिलेली आहेत ना. लेण्या बोलतो आपण ज्यांना, त्या लेण्यांच्या माहिती आहे. त्या लेण्यांचाच प्रकार आहे आणि तर त्याच्या माहिती दिलेत. आता इकडनं मी तुम्हाला ज्या लेण्यांमध्ये ज्या कलाकृती ज्या केलेल्या ते डिझाईन काम असतं ते दाखवायचा प्रयत्न करतो. पद्धतशीर असं मस्तपैकी कलाकृती केलेलं आहे. जे कोरीव काम आपण बोलतो तसं बुद्धांचं असेल किंवा मग भरपूर सारे प्रकार जे डिझाईन केलेले आहेत. मला समोरून तुम्हाला नजारा बघायला भेटेल जो हरियाली आपण बोलतो तो. तर आता इथून तुम्हाला मी खालचा नजारा दाखवतो जो वरतून दिसतो. आपण गुंफेजवळ आल्याच्या नंतरचा हा भारीवाला असा सीन पूर्ण बघू शकता. इकडनं आपण आलो तो रस्ता आहे वगैरे मस्तपैकी. आरे कॉलनीचा हा एक पार्टच झाला. आणि इकडं आता दुसरीकडे तुम्हाला जिकडे गौतम बुद्धांची एक मोठी मूर्ती आहे ती दाखवायचा प्रयत्न करतात. इकडचा आपण गौतम बुद्धांची एक मूर्ती बघायला ते शिवलिंगसुद्धा आहे असं बोललं होतं. आता ते बघूया. हे एक प्रकारचं मला वाटतं ते कारागृह जे बोलत आहे म्हणजे थोडक्यात जेल आपल्या बसत. आणि इकडे गौतम बुद्धांची मस्तपैकी असे कलाकृती केलेली आहे. आणि इकडे जायला आतमध्ये दिलं आहे. इकडनं गेल्याच्या नंतर तुम्हाला इकडे जे डिटेल्स माहिती जी असते ती प्रत्येकाचं असं डिटेल्स दिलेलं आहे. प्रत्येकाने
तर आता इकडे पद्धतशीर आता आपलं बघायला गेलं तर तुम्हाला मी कानेरी गेलं आपलं कानेरी गुंफाची मूर्ती ती दाखवली. आणि आता इकडे गेल्याच्या नंतर आता पुढे बघूया अजून काय काय बघायला भेटते. हे आम्ही अशा जागी इथे बसलोय. फुल आमची लमानी गँग. पद्धतशीर अशी गुंफा आहे. तर आता बघूया पुढे जाऊन किती मोठा राऊंड आहे वगैरे काय. पूर्ण हा टनलच आहे बघायला गेलं तर. आणि इकडनं सुद्धा सगळे मधल्या मधल्या गॅप वगैरे जसं तुम्हाला भेटतील तसं. ते जे तुम्हाला बघायला भेटेल आल्याच्या नंतर एक कोरीकॉम जे केलेलं आहे ना, म्हणजे बुद्धांचं वगैरे असेल किंवा मग भरपूर प्रकारचं ते असं बुद्धांचं किंवा डिझाईन जे पॅटर्न केले ते भारीतलेच आहे. एकदम बघण्याला एक बघू शकता. इकडनं आल्याच्या नंतर थोडंफार तुम्हाला व्ह्यू बघायला भेटेल. इकडे भारीतला असा व्ह्यू पूर्ण आरे एरिया आणि ग्रीनरी वगैरे पूर्ण भारी असं आहे. त्यानंतर इकडनं गेल्याच्या नंतर वरती भरपूर सारे आता आतलं झालं. आता मी तुम्हाला बाहेरच दाखवायचा प्रयत्न करतो. तर इकडनं आपल्याला जायचं वरती. तर वरती गेल्याच्या नंतर बघा किती काय काय बघायला भेटतं. ते तेव्हाच्या हे डस्टबिन आहेत तेव्हाच्या काळातले, म्हणजे जेव्हा ही लेण्या बांधण्यात आल्या असतील तेव्हाच्या डस्टबिन आहे. आणि वरतून बसण्यालायक वगैरे जे भारत वगैरेचं काम करण्यात आलं. आणि इकडनं आता शिड्या चढून आपल्याला जायचं वरती. आता इकडनं आपण चाललोय वरती. आता वरती गेल्याच्या नंतर बघूया किती काय काय दिसतंय. आणि साईडला असं भारी असं एक नेचर आहे, आरे एरिया वगैरे पद्धतशीर. आता इकडनं जाऊया वरती. शी बावळट काकांना का फुका मारशील. आता इकडनं जाऊया वरती. इकडनं पावसाळ्यात नाही ना जी मजा आहे ना ती खरंच पद्धतशीर आहे. इकडनं थोडंसं ते पाण्याची व्यवस्था करण्यात आली. आता इकडनं आलोय वरती. तर वरती बघूया आपल्याला काय काय बघायला भेटतंय. ही पद्धतशीर हा नेचर बघा. मस्त असा तुम्हाला एक व्ह्यू भेटेल इकडनं. ट्राय करू शकतोस तू. यू आर एक बिगेस्ट मॅन. इकडनं खालचा भाग. काय तिथून पटापट चल रे, पटापट चल. मागे बघितलं की तिची आठवण तुझ्या तिची आठवण येते. तर आता इकडनं वरती गेल्याच्या नंतर थोडंफार लेण्या संपलेल्या आहेत. त्यानंतर वरती डोंगर एरिया तिकडे सुद्धा तोच भाग आहे. आता इकडनं जाऊया वरती. परत फुल एकदम असं वाटतं की कुठल्या तरी फोर्टवरती आलंय. पण हे बघायला गेलं त्या एक लेण्यांचा प्रकार आहे. पण इकडे 69 आहे. 69 म्हणजे मित्रांनो काही उलटा समजू नका. पण ते 69 काहीतरी
कदाचित हा कारावास गृह जो बोलतो आपण जेल, तो एक त्याचा नंबर आहे. तर या पावसामुळे मला काय थोडंफार भेटत नाही करायला, तरी मी ट्राय करतोय. तर बघू इकडनं पुढे जाऊया. बावळटगिरी करू नका रे. काय नाही आतमध्ये पण काय नाही. सोम तुला ओरडायची गरज नाही, तुझा आवाज असा पण मोठाच येतो. पद्धतशीर वगैरे इथे असं एक सभागृहासारखा प्रकार आहे. ते सुद्धा लेण्यांचे प्रकार आहेत, ते बघायला भेटतील. तर आता इकडनं आपण वरती जाऊया. तुझी काय प्रिडिक्ट बघूया वरती काय आहे. इथून गेल्याच्या नंतर हे कारावासगृह किंवा आपण जे केबिन्स रूम बोलतो ते जवळजवळ 190 की 200 आसपास काहीतरी हे सगळे रूम्स आहेत. तर आता बघूया इथून. अरे बाबा चल. हाय सर, चलो. अर्धी कार्टी आमची वरती गेली. आता मी एकटाच बाकी राहिलो आहे. तर जाऊया वरती, बघूया. आणि जवळजवळ तुम्हाला लेण्याचं फिरायचं असतील ना भावानो, तर खरं सांगायला गेलो तर पूर्ण एक दिवस तर पाहिजेच तुम्हाला ह्या लेण्या फिरायला, किंवा ॲटलिस्ट लास्ट टू लास्ट 2 days. आणि आता तुम्हाला एक मी व्ह्यू दाखवतो, भारी असा एकदम क्लासिकवाला व्ह्यू दाखवतो. पद्धतशीर आपण असं कोकणाची वाईब घेऊ. आता फायनली आपल्याला बस भेटलेली आहे. आता आपण इकडे चाललोय बाहेर. आता परतीचा प्रवास चालू आहे. आता इकडनं बाहेर जाऊया. नंतर मग खाण्यापिण्याचं बघायचं. त्यामुळे आता इकडं लवकर जाऊ. आणि मला मध्य करायला आलं नाही की मध्ये म्हणजे बनवता आलं नाही की थोडंसं बॅटरी लो झाले, चार्ज नाही चार्जिंग करायला. आता जाऊया. आता इकडे प्रत्येकाचा आपण बघूया.